नमस्कार, जय महाराष्ट्र मित्रांनो. निर्धार कॉम्पिटेटिव्ह हब या यूट्यूब चॅनलमध्ये मी दिनेश गवई तुम्हा सर्वांचे हार्दिक स्वागत करतो. बघा, आपण चालू केलेली आहे महाराष्ट्राची रेल्वे ग्रुप डी एक्सप्रेस ही सिरीज. या सिरीजमध्ये आपण बघत आहोत भौतिकशास्त्र हा विषय. आणि भौतिकशास्त्रामध्ये आज आपलं 5वं चॅप्टर आहे दाब म्हणजेच प्रेशर. तर दाब कसा असतो आपल्याला माहीत आहे. कोणत्या गोष्टीवर जर प्रेशर टाकलं म्हणजे आपण त्याच्यावरती काय लावतो, बल लावतो एखाद्या विशिष्ट क्षेत्रफळावरती, त्याला दाब असे म्हणतात. बरोबर आहे. मग आता दाब म्हणजे काय याची संकल्पना आणि त्याचबरोबर उत्प्लावता म्हणजेच थ्रस्ट कशाला म्हणतात हे आपण आजच्या लेक्चरमध्ये बघूया. त्याचबरोबर प्लावकता बल काय असते हे सुद्धा आजच्या लेक्चरमध्ये आपण बघूया. त्याचबरोबर आर्किमिडीजचे तत्व काय आहे आणि काही इम्पॉर्टंट पॉईंट आहेत जसा पास्कलचा नियम वगैरे हे आपण आजच्या चॅप्टरमध्ये क्लिअर करूया. तर बघा, पहिली कन्सेप्ट येते उत्प्लाविता. उत्प्लाविता त्यालाच म्हणतात थ्रस्ट. आता उत्प्लाविता म्हणजेच काय, एक प्रकारचं बल आहे. एक प्रकारचं काय आहे, बल आहे, पण ते लंबरूपी बल आहे. कसं आहे, लंबरूपी बल आहे. समजा आपलं बोट जर आपण वाळूत घालत आहे, वाळूमध्ये घालत आहे म्हणजे वाळूमध्ये आपण काय लावत आहे, लंबरूपी बल लावत आहे. काय लावत आहे, लंबरूपी बल लावत आहे एका विशिष्ट क्षेत्रफळावरती म्हणजेच एका विशिष्ट भागावरती. तर त्यालाच काय म्हणतात, उत्प्लाविता, थ्रस्ट असे म्हणतात. एका विशिष्ट एखाद्या वस्तूवर पृष्ठभागाला लंब दिशेने प्रयुक्त केलेल्या बलास उत्प्लाविता म्हणतात, अशी त्याची व्याख्या म्हणता येईल. म्हणजेच लंबरूप दिशेने लावलेले बल त्यालाच आपण म्हणतो उत्प्लाविता. उदाहरणार्थ बोट लंब दिशेने वाळूवर ठेवणे, तर हे कशाचं उदाहरण आहे, उत्प्लाविता याचं उदाहरण आहे. पुढे बघा, दाब. दाब म्हणजे काय, आता माहीत आहे दाब म्हणजे प्रेशर आहे. आता काय, एकक पृष्ठभागावर प्रयुक्त केलेली उत्प्लाविता म्हणजे काय होय, दाब होय. एखाद्या विशिष्ट पृष्ठभागावरती जर तुम्ही त्याच्यावरती बल लावलं, समजा हा पेन आहे, पेनच्या या टोकाला मी असं दाबलं म्हणजे त्याला काय करू राहिलो, प्रेशर देऊ राहिलो. दाबत आहे म्हणजे त्याच्यावरती आपण बल लावत आहे. म्हणजे या पेनाच्या या टोकाला आपण असं बल लावू राहिलो म्हणजेच ते काय झालं, एक विशिष्ट क्षेत्रफळ झालं. समजा हा भाग आहे, या भागाला मी असा टच केला, बरोबर आहे, पूर्ण हात असा याला दाबला म्हणजे याला काय करू राहिलो, मी बल लावत आहे. आणि एवढ्या भागालाच बल लावत आहे, एवढ्या भागाला म्हणजेच तो काय झाला, त्याला बल लावतो आपण एका विशिष्ट क्षेत्रफळाला किंवा विशिष्ट भागाला, तर त्याला आपण म्हणतो दाब असे म्हणतो. काय म्हणतो, दाब असे म्हणतो. म्हणजे एकक पृष्ठभागावर प्रयुक्त केलेली उत्प्लाविता म्हणजे दाब होय. म्हणजेच दाबाचं सूत्र आपल्याला असं करता येईल, उत्प्लाविता छेदामध्ये क्षेत्रफळ. उत्प्लाविता छेदामध्ये क्षेत्रफळ. आता उत्प्लाविता आपल्याला माहीत आहे, उत्प्लाविता म्हणजे एक प्रकारचं काय आहे, बल आहे. आणि बलाचं एकक काय आहे रे, SI पद्धतीत न्यूटन आहे. सीजीएस पद्धतीत काय आहे, डाईन आहे. कालच आपण बघितलं 1 न्यूटन बरोबर 10⁵ बघितलं म्हणजे टेस्टमध्ये हा प्रश्न मी तुम्हाला टाकला होता, बरोबर. तर उत्प्लाविता छेदामध्ये क्षेत्रफळ. तर उत्प्लाविता म्हणजे बल आहे, तर बलाचं एकक झालं न्यूटन आणि क्षेत्रफळ मीटर गुणिले मीटर, मीटरचा वर्ग म्हणजेच m वर्ग. न्यूटन पर मीटरचा वर्ग हे आपलं दाबाचं एकक आहे SI पद्धतीमध्ये. पण बघा, ब्लेस पास्कल हे भौतिकशास्त्रज्ञ आणि थोर गणितज्ञ होते. यांच्या स्मरणार्थ दाबाचे एकक जे आहे पास्कल असं ठेवण्यात आलेलं आहे. आपण पाहिलं युनिट्समध्ये, फंडामेंटल युनिट्समध्ये आपण पाहिलं की दाबाचं एकक काय आहे, पास्कल आहे, बरोबर आहे. त्याच्यामध्ये मग दाबाचं एकक मेन काय आहे, पास्कल आहे, पण ॲक्च्युअलमध्ये न्यूटन पर मीटरचा वर्ग आहे. कारण ब्लेस पास्कल या थोर गणितज्ञ व शास्त्रज्ञांनी हवादाब मापीचा शोध लावला. कसं दाबाचा उपयोग कोणकोणत्या ठिकाणी आपण करून काय काय गोष्टी करू शकतो याचा त्यांनी शोध लावला. म्हणून त्यांच्या स्मरणार्थ दाबाचं एकक जे आहे पास्कल असं ठेवण्यात आलेलं आहे. हे लक्षात ठेवायचं आहे, ठीक आहे. पुढे बघा, प्लावक बल आहे बॉयंट फोर्स. द्रवामध्ये बुडालेल्या एखाद्या वस्तूला द्रव वरच्या दिशेने ढकलतो म्हणजेच द्रव वरच्या दिशेने लंबरूप बल प्रयुक्त करतो, यालाच प्लावक बल असे म्हणतात. बघा, समजा ही एक पाण्याची टाकी आहे, यामध्ये पाणी आहे समजा, बरोबर आहे. आता द्रवामध्ये बुडालेल्या एखाद्या वस्तूला द्रव वरच्या दिशेने ढकलतो. समजा हा एक आपला लोखंडी भाग आहे, ठीक आहे, किंवा एक लाकूड आहे. लाकूड तर पाण्यावर तरंगते, बरोबर आहे ना. पण समजा हा लोखंडी भाग आहे, हा भाग जर आपण पाण्यामध्ये टाकला तर हा लवकर जात नाही.
जास्त वेट असेल तर लवकर जाईल, पण जर कमी वेट असेल तर लवकर जाणार नाही. म्हणजे काय म्हणणं आहे की द्रवामध्ये बुडालेल्या एखाद्या वस्तूला द्रव वरच्या दिशेने काय ढकलण्याचा प्रयत्न करते आणि हे द्रव जे आहे लंबरूप दिशेने काय करते, बल प्रयुक्त करते. बरोबर आहे, सरळ लंबरूप दिशेने ते बल प्रयुक्त करते. या बलालाच काय म्हणतात, प्लावक बल असे म्हणतात. या बलाला काय म्हणतात, प्लावक बल असे म्हणतात. ठीक आहे. आता बघा, द्रवात बुडालेल्या वस्तूचे वजन प्लावक बलामुळे समजते. द्रवामध्ये जो बुडालेली जी वस्तू आहे त्याचं वजन जे आहे प्लावक बलामुळे समजते. पुढची आहे, द्रवात बुडालेल्या पदार्थाच्या वरच्या दिशेने बल प्रयुक्त करणाऱ्या गुणधर्मास प्लावकता असे म्हणतात. द्रवात बुडालेल्या पदार्थाच्या वरच्या दिशेने बल प्रयुक्त करण्याच्या गुणधर्मास प्लावकता असे म्हणतात. आता बघा, ही कन्सेप्ट समजण्यासाठी 3 गोष्टी आपण बघू. समजा हे मी पाण्याची टाकी घेतली, यामध्ये पाणी आहे. बरोबर आहे. ही दुसरी घेतली, यामध्ये पाणी आहे. ही तिसरी घेतली, यामध्ये पाणी आहे. ठीक आहे. तर बघा, आता लाकूड जर मी यामध्ये टाकलं तर ते पाण्यावरती काय होईल, तरंगेल. बरोबर. समजा तेच मी थोडासा हा पेन जर टाकला तर हा थोडा बुडेल, थोडा राहील, आहे ना. हे लाकूड याच्यावरती तरंगलं. पेन जर याच्यामध्ये टाकला तर थोडा बुडेल, थोडा एक. आणि तेच जर मी लोखंड टाकलं यामध्ये तर लोखंड डायरेक्ट तळाशी जाईल. बरोबर आहे. लोखंड काय जाईल, तळाशी जाईल. म्हणजे आता हे लाकूड पाण्यावर तरंगते. बरोबर आहे. पेन अर्धवट राहतो किंवा लोखंडी भाग जो आहे, एखादा आपण वजन काटा टाका 1 किलोग्रामचं जर माप याच्यामध्ये टाकलं तर डायरेक्ट बुडाशी जाईल. डायरेक्ट कुठंच तरंगणार फळणार काही नाही किंवा अर्धवटसुद्धा बुडणार नाही. तर मग हे कशामुळे होते, तर याच्यासाठी आपल्याला प्लावक बल हे महत्त्वाचं आहे. बघा, जर एखाद्या वस्तूचे वजन हे प्लावक बलापेक्षा कमी असेल किंवा प्लावक बल हे वस्तूच्या वजनापेक्षा जास्त असेल तर ती वस्तू पाण्यावर तरंगते. प्लावक बल हे वस्तूच्या वजनापेक्षा जास्त असलं तर ते काय आहे, पाण्यावर तरंगते. म्हणजे आपण म्हटलं की लाकूड पाण्यावर का तरंगते, तर काय म्हटलेलं आहे, लाकडाचे वजन हे प्लावक बलापेक्षा कमी आहे म्हणून काय आहे, लाकूड पाण्यावर तरंगते. किंवा प्लावक बलाची जी किंमत आहे हे लाकडाच्या वजनापेक्षा जास्त आहे म्हणून लाकूड हे पाण्यावर तरंगते. ठीक आहे. समजा पेन आहे. पेन जर आपण अर्धवट जर पाण्यामध्ये बुडलेला आहे आणि वरती जर आहे, अर्धवट बुडला आणि अर्धा वरती आहे, तर मग याच्यामध्ये काय आहे की प्लावक बल आणि वजन हे सारखंच असेल तर त्याचं काय आहे, ते अर्धवट बुडते. प्लावक बल आणि एखाद्या वस्तूचे वजन जर सारखेच असेल तर ते अर्धवट बुडते, म्हणजे अर्धा भाग वरती अर्धा भाग खाली. आणि तिसरं आहे, एखाद्या प्लावक बल जर वस्तूच्या वजनापेक्षा कमी असेल, प्लावक बल जर वस्तूच्या वजनापेक्षा कमी असेल तर ती वस्तू पाण्यात बुडते. म्हणजे आपण पाहिलं 1 किलोग्रामचं वजन डायरेक्ट पाण्यात जाईल, ते काही थांबणार नाही कुठं. अशा पद्धतीनुसार या 3 गोष्टी आहेत, त्याला काय महत्त्वाचं असते, त्याला प्लावक बल म्हणतात. बरोबर आहे. आणि बघा, द्रवात बुडालेल्या पदार्थाच्या वरच्या दिशेने बल प्रयुक्त करण्याच्या गुणधर्मास काय म्हणतात, प्लावकता असे म्हणतात. हे सुद्धा तुम्ही लक्षात ठेवायचं आहे. काय अडचण आहे याच्यामध्ये. ठीक आहे. आणि बघा, हे प्लावक बल वस्तूचं आकारमान आणि घनता यावरती डिपेंड आहे. बरोबर आहे. वस्तूचं आकारमान जर जास्त असेल तर त्याचं प्लावक बल जास्त असेल, आहे ना. आणि त्याचबरोबर वस्तूची घनता म्हणजे डेन्सिटी जास्त असेल तर त्याचं प्लावक बल जास्त असेल. ह्या गोष्टी लक्षात ठेवायचं आहे, अत्यंत महत्त्वाचं आहे. ठीक आहे. पुढे आपण बघूया आर्किमिडीजचे तत्व. ओके. बघा, पुढची कन्सेप्ट आहे आर्किमिडीजचे तत्व. तर आर्किमिडीज या शास्त्रज्ञानावरती थोडंसं समजून घेऊया. आर्किमिडीज हे थोर ग्रीक शास्त्रज्ञ होते. बरोबर आहे. त्यांनी पायची जी किंमत आहे, आपण गणितामध्ये जो पाय बघतो, पायची किंमत या आर्किमिडीज या शास्त्रज्ञांनी शोधून काढली. तर लक्षात घ्या, हे आर्किमिडीजचं तत्त्व त्यांना केव्हा भेटलं, तर तो बाथटब जो असतो, बाथटबमध्ये ते आंघोळ करत होते, त्यावेळेस बाथटबमधून काही पाणी बाहेर पडायला लागलं. बरोबर आहे. ज्यामध्ये तेव्हा ते बसले असतील त्यामधून त्यांच्या वजना इतकं पाणी बाहेर पडेल. बरोबर आहे. किंवा त्यांनी जेवढी जागा व्यापलेली आहे तेवढी जागेपुरतं पाणी त्या बाथटबमधून बाहेर पडायला लागलं. तेव्हा त्यांनी तिथं आनंदामध्ये युरेका, म्हणजे ग्रीक भाषेमध्ये युरेका, मला मिळाले असे म्हणत त्यांनी आनंद साजरा केला. आणि तेव्हाच त्यांनी आर्किमिडीजचे तत्त्व त्यांनी तिथं शोधलं. आणि याचबरोबर ते काय होते, थोर भौतिकशास्त्रज्ञसुद्धा होते आणि ग्रीक शास्त्रज्ञ म्हणजेच गणिततज्ञसुद्धा होते. त्यांनी बघा, जो चाकाचा कप्पा असतो किंवा चाकांचा जो आस असतो किंवा कुप्पी असतात, यांचा शोध त्यांनी लावला. आणि यांच्या ज्ञानामुळे ग्रीक जे सैन्य आहेत, ग्रीक सैन्यांशी रोमन सैन्याने युद्ध करताना यांचे जे नॉलेज आहे हे तिथं उपयोगी त्यांना पडले होते. ग्रीक जे सैनिक आहेत त्या ग्रीक सैनिकांना रोमन सैन्यांशी
रोमक सैनिकासोबत युद्ध करताना त्यांचं जे नॉलेज आहे तिथं उपयोगी त्यांना पडलं होतं. तर हे ग्रीक शास्त्रज्ञ होते. त्यांनी पायाची किंमत शोधली आणि त्यांनी जे आहे बाथटबमध्ये आंघोळ करताना पाणी बाथटबमधून बाहेर निघायला लागलं, त्यावेळेस त्यांना समजलं की युरेका मला मिळाले. म्हणजेच त्यांना समजलं की त्या एक तत्व आहे, पाण्यामध्ये एखादी वस्तू ठेवली असता किंवा अंशतः बुडवली असता किंवा पूर्णतः बुडवली असता, तर ते तत्व त्यांनी त्यावेळेस शोधलं. तर ते तत्व काय आहे की एखादी वस्तू द्रवामध्ये पूर्णतः किंवा अंशतः बुडवली जाते तेव्हा त्या वस्तूने विस्थापित केलेल्या द्रवाच्या वजनाइतकेच बल वरच्या दिशेने प्रयुक्त केले जाते. बरोबर आहे. म्हणजे एखादी वस्तू जर आपण पाण्यामध्ये टाकली, तिचं जेवढं वजन आहे तेवढ्या वजना इतकंच बल काय होते, वरच्या दिशेने प्रयुक्त होते. किंवा तेवढं तिने जागा व्यापलेली आहे, तेवढ्या जागेइतकं जे पाणी आहे ते पाणी वरच्या दिशेने येते, पण ते लंबरूप दिशेने येते. तेच काय आहे, आर्किमिडीजचे तत्व आहे. तेच काय आहे, आर्किमिडीजचे तत्व आहे. आताच आपण उदाहरण बघितलं की 1 किलोग्रॅमचं वजन जर पूर्ण टाकलं तर ते पूर्णतः पाण्यात बुडते. आता पूर्णतः पाण्यामध्ये बुडलं, पण त्याने जेवढं जे आकार व्यापलेला आहे, त्याचं जेवढं वजन आहे, त्याच्या वजना इतकंच जे पाणी आहे किंवा जो द्रव पदार्थ आहे तो वरच्या दिशेला येईल. बरोबर आहे. लाकूड वरती तरंगू राहिलं तर त्याचं काही होणार नाही. त्याचबरोबर पेन जर अर्धवट तरंगत असेल तर जेवढा अर्धवट गेलेला आहे तेवढ्या भागापुरतं पाणी वरती लंबरूप दिशेने येईल. हेच काय, आर्किमिडीजचं तत्व आहे. आणि या आर्किमिडीजच्या तत्वाचं उपयोजन जर म्हटलं तर जहाजे व पाणबुड्या रचनेसाठी ते अत्यंत उपयोगी ठरते. आता पाणबुडी काय असते बघा. पाणबुडी आपल्याला माहीत आहे, पाणबुडी ही पाण्याच्या वर चालू शकते आणि पाण्याच्या आतमध्ये चालू शकते. बरोबर आहे. पाण्याच्या वरती सुद्धा चालू शकते जसे जहाजं चालतात, आणि पाण्याच्या आतमध्ये सुद्धा चालू शकते. म्हणजे पाणबुडीला दोन्ही साईडला बघा 2 टाक्या असतात. एका टाकीमध्ये पाणी असते आणि एका टाकीमध्ये असते हवा. काय असते, एका टाकीमध्ये पाणी असते. समजा ही पाणबुडी आहे, इथं पुढे एक टाकी आहे, इथे एक पुढे टाकी आहे, याच्यामध्ये हवा भरलेली आहे आणि याच्यामध्ये काय आहे, पाणी. बरोबर आहे. आता समजा हे पाण्याच्या वरती आहे, याच्यामधली हवा काढून टाकली आणि पाणी याच्यामध्ये ठेवलं तर हे काय होईल, दाबामुळे त्याचं वजन वाढेल आणि ते काय होईल, खाली जाईल, म्हणजे जमिनीमध्ये चालले जाईल. आणि हवा दाबामुळे याच्यामध्ये खाली जमिनीमध्ये म्हणजेच पाण्याच्या आतमध्ये असताना जर त्यांनी हवा भरली तर हवेमुळे काय होईल, ते वरती येईल. तर पाणबुडीमध्ये आर्किमिडीजच्या तत्वाचं काय होते, उपयोजन होते, लक्षात ठेवा. आणि दुग्धता मापी म्हणजेच लॅक्टोमीटर, त्याचबरोबर आर्द्रता मापी हायड्रोमीटर या तत्वांवरती आधारित आहेत. हे आर्किमिडीजच्या तत्वांवरती आधारित आहेत. जहाजे असतील, पाणबुड्या असतील, दुग्धता मापी असेल, आर्द्रता मापी असेल, हे सर्व आर्किमिडीजच्या तत्वांवरती आधारित आहेत. लक्षात ठेवायचं आहे. ठीक आहे. पुढे बघायचं आहे घनता. घनता म्हणजे एकदम सोपी कन्सेप्ट आहे. पदार्थाची घनता म्हणजे त्याचे वस्तुमान व आकारमान यांचे गुणोत्तर. पदार्थाची घनता म्हणजेच डेन्सिटी आपण कशाला म्हणतो की एखाद्या वस्तूचं वस्तुमान आणि त्याचे आकारमान यांचं गुणोत्तर जे असते ते पदार्थाची काय असते, घनता असते. म्हणजे घनता बरोबर वस्तुमान छेद आकारमान. वस्तुमान छेद आकारमान. वस्तुमान कशामध्ये मोजतो आपण, किलोग्रॅममध्ये. आणि आकारमान म्हणजेच मीटर गुणेला मीटर म्हणजेच 3 वेळेस गुणाकार राहील, आहे ना. लांबी, रुंदी आणि उंचीचा गुणाकार म्हणजेच 3D डायग्राम राहील. तर आकारमान त्याला म्हणतो. म्हणजेच तो काय झाला, मीटरचा घन. म्हणजे घनतेचं एकक काय, किलोग्रॅम मीटरचा घन, किलोग्रॅम प्रति मीटरचा घन. पुढे बघा, जर वस्तूची घनता द्रव्याच्या घनतेपेक्षा जास्त असेल तर ती द्रवात बुडते. जर वस्तूची घनता द्रवाच्या घनतेपेक्षा जर जास्त असेल तर ती द्रवात बुडते. आणि उलट जर केलं, जर वस्तूची घनता द्रवाच्या घनतेपेक्षा कमी असेल तर ती द्रवावरती तरंगते. हे लक्षात घ्या. या अगोदर आपण बघितलं प्लावक बल. बरोबर आहे. प्लावक बल जर वस्तूच्या वजनापेक्षा जास्त असेल तर ती द्रवावरती तरंगणार, आणि प्लावक बल जर वस्तूच्या वजनापेक्षा कमी असेल तर ते द्रवावरती बुडणार, आणि प्लावक बल जर वस्तूच्या वजना इतकंच असेल तर ते अर्धवट राहील, म्हणजे अर्धवट बुडेल आणि अर्धवट राहील. हे आपण पुढे बघितलेलं आहे मागच्या लेक्चरमध्ये. बरोबर आहे. त्याचबरोबर आता आपल्याला बघायचं आहे सापेक्ष घनता, रिलेटिव्ह डेन्सिटी. रिलेटिव्ह डेन्सिटी म्हणजे काय, कोणत्याही पदार्थाच्या वस्तूची घनता आणि पाण्याची घनता याचं असल्यानं गुणोत्तर असते रिलेटिव्ह डेन्सिटी, म्हणजे सापेक्ष घनता. रिलेटिव्ह डेन्सिटी म्हणजे काय, कोणत्याही पदार्थाच्या घनतेचे पाण्याच्या घनतेशी असलेले गुणोत्तर म्हणजे सापेक्ष घनता असे म्हणतात. आणि सापेक्ष घनतेला दुसरं नाव आहे विशिष्ट गुरुत्व. काय, विशिष्ट गुरुत्व. आता पदार्थाची घनता भागेला पाण्याची घनता याचं गुणोत्तर म्हणजे काय असते, सापेक्ष घनता असते. बरोबर आहे. पदार्थाची घनता भागेला पाण्याची घनता याचं गुणोत्तर काय असते, सापेक्ष घनता असते. म्हणजे एखाद्या वस्तूचं जर
घनता आपण पाहिली आणि त्याला जर भाग्याला केलं पाण्याची घनता तर ती काय भेटते आपल्याला, सापेक्ष घनता अशी भेटते, बरोबर आहे. तर आता आपण बल चॅप्टरमधले महत्त्वाचे पॉईंट बघितलेले आहे. पहिलं आपण बघितलं उत्प्लाविता, लंबरूप दिशेने लावलेले बल. त्याचबरोबर आपण बघितलं दाब, दाबाचा एकक पास्कल, उत्प्लाविता भागेला क्षेत्रफळ, बरोबर आहे. त्याच्यानंतर आपण पास्कलबद्दल पाहिलं, बरोबर आहे. त्याच्यानंतर आपण प्लावकता बल पाहिलं आहे ना, प्लावक बल पाहिलं आणि प्लावकता कशाला म्हणतात ते सुद्धा पाहिलं. त्यानंतर आपण आता आर्किमिडीजचं तत्त्व आणि आर्किमिडीजच्या तत्त्वाचं उपयोजन कसं केलं जाते आणि घनता आणि सापेक्ष घनता हे आपण बघितले. तर अशा पद्धतीनुसार हा दाबा चॅप्टर होता. आता आपण काही इम्पॉर्टंट पॉईंट आहेत ज्यामध्ये पास्कलचा नियम वगैरे ते आपण बघून घेऊयात आणि हा चॅप्टर आजच्या दिवशीच इथं खतम करूया. आता जे पॉईंट मी काही बोलतो, ठीक आहे, काही बोलतो इथे लिहिलेले नसतात, त्या पॉईंटसाठी मी तुम्हाला नोट्स देत आहे, त्याची काही चिंता करायची नाही आहे. आता बघा, काल भरपूर मुलांनी मॅसेज केला होता की सर दिसत नाही आहे, त्यामुळेच बघा आता हा बाहेरचा जो पार्ट आहे तो दिसला पाहिजे म्हणून पूर्ण काय केलं मी आज, जास्त झूम न करता फक्त पूर्ण व्यवस्थित दिसलं पाहिजे यासाठी मी या व्हिडिओ अशा पद्धतीनुसार आज व्हिडिओची जी सेटिंग आहे ते अशा पद्धतीनुसार केलेली आहे. आजचं लेक्चर जर तुम्हाला आवडत असेल तर नक्कीच या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि निर्धार कॉम्पिटिटिव्ह हब यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. ज्या विद्यार्थ्यांनी आपली बॅच जॉईन केलेली नसेल त्यांनी बॅच जॉईन करून करा, कारण जेवढा वेळ तुम्ही गमावसाल आता तर तुमचं नुकसान होणार आहे हे लक्षात ठेवायचं आहे. पुढचे काही पॉईंट बघूया इम्पॉर्टंट. पुढे बघा, पास्कलचा सिद्धांत, पास्कलचा नियम काय म्हणते की बंद डब्यामध्ये भरलेल्या द्रवातील एका बिंदूवर दाब दिल्यास तो द्रव सर्व दिशांना समान प्रमाणात प्रवाहित होतो. म्हणजे बघा, एअर ब्रेक आहेत, द्रवचालित द्वार आहेत, म्हणजेच काय हायड्रॉलिक गेट आहेत किंवा द्रवचालित ब्रेक आहेत, म्हणजेच एअर ब्रेक आहेत. यामध्ये काय विशिष्ट बिंदूवरती जर दाब दिलं तर सर्व दिशांवरती त्याचा काय प्रवाह समान प्रमाणात होतो, त्यामुळे ब्रेक लागतात किंवा द्रवचालित द्वार जे आहे त्यामुळे ओपन होते. हे पास्कलचा सिद्धांत आहे. म्हणजे बंद डब्यामध्ये भरलेल्या द्रवातील एका बिंदूवर दाब दिल्यास तो द्रव सर्व दिशांना समान प्रमाणात प्रवाहित होतो. त्याचं उदाहरण आहे हायड्रॉलिक गेट आणि हायड्रॉलिक ब्रेक, ठीक आहे. तर पाण्याची घनता बघा किती असते, 1000 किलोग्राम मीटरचा घन असते. त्याचबरोबर सोन्याची घनता आहे 19,300 किलोग्राम मीटरचा घन असते. पाण्याची घनता 1000 किलोग्राम मीटरचा घन आणि सोन्याची घनता 19,300 किलोग्राम मीटरचा घन असते. पुढचं बघा, वातावरणीय दाब म्हणजे काय, हवेने सामान्य परिस्थितीत पृथ्वीवर प्रयुक्त केलेला दाब म्हणजेच वातावरणीय दाब होय. हवेने सामान्य परिस्थितीत पृथ्वीवर प्रयुक्त केलेला दाब म्हणजे वातावरणीय दाब होय. आता बघा, हा हवेचा दाब आहे म्हणून आपले जे आहेत शिरा, ह्या शिरा व्यवस्थित आहेत. जर हवेचा दाब नसता तर आपल्या शिरा जे आहेत हे शिरा फुटल्या असतं, हे लक्षात घ्या, कारण त्यांची जी थिकनेस आहे एकदम कमी असते. या दाबामुळे आपलं शरीर व्यवस्थित आहे हे लक्षात ठेवायचं आहे. तर वातावरणीय दाबाचा एकक काय आहे, हवा दाब मापी आहे. आणि समुद्र सपाटीवर हवेचा दाब 760 मिलीमीटर किंवा 76 सेंटीमीटर पाऱ्याची उंची इतका असतो. त्यालाच 10⁵5 पास्कल असा असतो. समुद्र सपाटीपासून जसे जसे वर जावे तसा तसा हवेचा दाब काय होतो, कमी होतो, लक्षात ठेवायचं आहे. बघा, एअर ब्रेकचा वापर कुठे होतो, रेल्वेमध्ये होतो, विमानामध्ये होतो, बसमध्ये होतो आहे ना, ट्रकमध्ये होतो, याच्यामध्ये एअर ब्रेकचा वापर होतो. तर या एअर ब्रेकचा शोध 5 मार्च 1872 मध्ये जॉर्ज वेस्टिंगहाउस या शास्त्रज्ञाने लावलेला आहे आणि त्यांनी सर्वप्रथम याचा वापर रेल्वेसाठी केला होता. तर 5 मार्च 1872 मध्ये जॉर्ज वेस्टिंगहाउस यांनी एअर ब्रेकचा शोध लावलेला आहे. पुढे बघा, ऑटो व्हॅन गेरिक या जर्मन शास्त्रज्ञाने 51 सेंटीमीटर व्यासाचे 2 धातूचे पोकळ अर्धगोल एकमेकांना जोडून त्यातील हवा काढून टाकली तर वातावरणीय दाबामुळे त्यावर किती जरी बल लावलं तर ते वेगळे करता आलेले नाही आहेत. हा एक प्रयोग केला होता ऑटो व्हॅन गेरिक या जर्मन शास्त्रज्ञाने. आता बघा, हवा दाब मापणे जे आहे, वातावरणाचा दाब मोजण्यासाठी आपण हवामानशास्त्रामध्ये बार हे युनिट वापरतात. हवामानशास्त्रामध्ये वातावरणाचा दाब मोजण्यासाठी कोणते युनिट वापरतात, तर बार हे युनिट वापरतात आणि 1 बार बरोबर 10⁵5 पास्कल, 1 दाब बरोबर 10⁵5 पास्कल. आणि वातावरणाचा दाब एम बार किंवा हेक्टो पास्कलमध्ये सुद्धा मोजला जातो. एम बार किंवा हेक्टो पास्कल म्हणजेच HPA मध्ये मोजला जातो. पुढची कन्सेप्ट आहे, दाबामुळे बर्फ वितळणे आणि दाब जर काढून घेतला तर बर्फ पूर्ण त्याच बर्फाच्या मूळ फॉर्ममध्ये येणे, तर याला काय म्हणतात,
पुनर्हिरमायन असं म्हणतात. याला काय म्हणतात? पुनर्हिरमायन. दाबामुळे बर्फ वितळणे आणि दाब काढून घेतल्यास पुन्हा त्याच स्थितीमध्ये बर्फ येणे याला पुनर्हिरमायन असे म्हणतात. काय म्हणतात? पुनर्हिरमायन. हे अत्यंत महत्त्वाची कन्सेप्ट आहे, डोक्यामध्ये फिक्स करून ठेवायची आहे. मी तुम्हाला याला काय म्हणतात? पुनर्हिरमायन. जर बर्फावरती दाब टाकला तर बर्फ वितळतो आणि दाब जर काढून घेतला तर बर्फ पुन्हा त्याच स्थितीमध्ये येतो. याला काय म्हणतात? पुनर्हिरमायन असे म्हणतात. हे लक्षात ठेवायचं आहे. आणखी बघा, हेच इम्पॉर्टंट पॉईंट होते. आणखी काही पॉईंट्स आहेत ते आपण तुम्हाला नोट्समध्ये क्लिअर करून देऊ, वाचून घ्यायचे आहेत. काही इश्यू नाही आहे, साधे साधे पॉईंट्स आहेत. ते काही शिकवण्याची गरज मला वाटत नाही, फक्त वाचण्यासाठी. हे इम्पॉर्टंट पॉईंट्स होते, मी तुम्हाला इथं क्लिअर करून दिले. की पास्कलचा सिद्धांत कशामध्ये उपयोग येतो? की द्रवचालित गेट असतील किंवा द्रवचालित ब्रेक असतील, त्यामध्ये पाण्याची घनता 1000 किलोग्राम मीटरचा घन आहे, सोन्याची घनता 19,300 किलोग्राम मीटरचा घन आहे. वातावरणीय दाब म्हणजे हवेने सामान्य परिस्थितीत पृथ्वीवर प्रयुक्त केलेला दाब आहे. या वातावरणीय दाबामुळेच आपल्या शिरा ज्या आहेत या फुटत नाही आहेत, आणि वातावरणीय दाब जर नसता तर आपल्या शिरा फुटल्या असता, हे लक्षात ठेवायचं आहे. आणि वातावरणीय दाब मोजण्यासाठी हवा दाब मापी हा एकक वापरला जाते. समुद्र सपाटीवर हवेचा दाब जो आहे 76 मिलीमीटर इतका असतो, 760 मिलीमीटर इतका असतो, आणि 76 सेंटीमीटर पाऱ्याची उंची इतका असतो, 10⁵5 पास्कल इतका असतो. समुद्र सपाटीपासून जसे जसे वर जावे तसा हवेचा दाब कमी होतो. बरोबर आहे. आणि बघा, एअर ब्रेकचा शोध 5 मार्च 1872 जॉर्ज वेस्टिंगहाऊस या शास्त्रज्ञांनी लावला होता. आणि सर्वप्रथम त्यांनी एअर ब्रेक रेल्वेला लावले होते. एअर ब्रेक आपल्याला माहीत आहे विमानामध्ये, बसमध्ये, रेल्वेमध्ये यूज होतात. ठीक आहे. ऑटो व्हॅन गेरिक या जर्मन शास्त्रज्ञाने काय केले? 2 धातूचे पोकळ गोळे घेतले आणि त्यांची जे आहे त्यांचे 2 तुकडे केले आणि त्यामधली हवा काढून टाकली आणि परत जर जोडले तर वातावरणीय दाबामुळे काय झालं? त्यावर कितीही बल लावलं असता ते 2 तुकडे एकमेकांपासून वेगळे झाले नाही. असा एक प्रयोग ऑटो व्हॅन गेरिक या शास्त्रज्ञांनी लावला होता. वातावरणाचा दाब मोजण्यासाठी हवामानशास्त्रज्ञामध्ये बार हे युनिट वापरतात आणि 1 बार बरोबर 10⁵5 पास्कल असतो. आणि वातावरणीय दाब अजून एम बार किंवा हेक्टोपास्कलमध्ये मोजला जातो. त्याचबरोबर मी तुम्हाला पुनर्हिरमायन ही कन्सेप्ट सांगितली. तर पुनर्हिरमायन म्हणजे काय? की बर्फावरती जर दाब दिला तर बर्फ वितरतो आणि दाब जर काढून घेतला तर बर्फ त्याच्या मूळ स्थितीमध्ये येतो. याला काय म्हणतात? पुनर्हिरमायन असे म्हणतात. तर या गोष्टी तुम्ही लक्षात ठेवायच्या आहे. तर दाब हा चॅप्टर आपला इथंच संपलेला आहे. ठीक आहे. आता बघा, आपले न्यूमेरिकल्स बाकी आहेत. तर काय करणार आहोत बघा, काय करू आपण? 12 चॅप्टर आपले भौतिकशास्त्राचे आहेत. काय करू? 6 चॅप्टर कंप्लीट करून नंतर त्याचे न्यूमेरिकल्स घेऊ. पहिल्या आणि दुसऱ्या चॅप्टरचे मी तुमचे न्यूमेरिकल्स घेतलेले आहेत. आपला 3रा, 4था आणि 5वा आणि 6वा चॅप्टर आपण घेऊन टाकू, नंतर त्याचे न्यूमेरिकल्स घेऊन टाकू. म्हणजे न्यूमेरिकल्स नंतर घेतल्यामुळे काय होईल? जे आता आपलं मागचं काही विसरत चाललेलं आहे, न्यूमेरिकल्स घेताना त्याचे फॉर्म्युले असतील किंवा त्या ज्या कन्सेप्ट आहेत ते आपल्या परत रिवाईज होतील, म्हणून आपण लगेच नाही घेता, नंतर घेत आहोत. ठीक आहे. नोट्स तुम्हाला भेटेल, त्याचं काही टेन्शन घ्यायचं नाही आहे. मी आजच तुमचं लाईव्ह लेक्चर लॅपटॉपवरती घेण्याचा प्रयत्न करत होतो. लॅपटॉपची सुविधा मी केलेली आहे, पण काही गोष्टी त्यामध्ये सिलेक्ट होत नव्हत्या, म्हणून परत मी लेक्चर आपलं असंच रेकॉर्डेड लेक्चर तुमचं घेतलेलं आहे. ठीक आहे. तर बघा, जसं आपलं ते सेटअप कंप्लीट होईल तसं मी तुमचे सायन्सचे लेक्चर जे आहेत ते लाईव्ह घेईल आणि लाईव्ह लेक्चर घेतल्यामुळे त्याच्या जे नोट्स आहेत तुम्हाला तुरंत भेटत जातात. ठीक आहे. त्यामुळे त्या काही अडचण राहणार नाही. तर आजच्या या व्हिडिओमध्ये, आजच्या लेक्चरमध्ये आपण इथंच थांबूया. हे जर लेक्चर तुम्हाला आवडलं असेल तर जास्तीत जास्त या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि निर्धार कॉम्पिटिटिव्ह हब या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. आपले जे मित्र असतील, मैत्रिणी असतील, ज्यांनी आपली बॅच जॉईन केलेली नसेल, तुम्हाला जर मी जे शिकवत आहे ते जर समजत असेल तर तुम्ही तुमच्या मित्रांना, मैत्रिणींना किंवा तुमच्या नातेवाईकांमध्ये जे पण असेल त्यांना बॅच घेण्यासाठी प्रयुक्त करा, अशी माझी इच्छा आहे. ठीक आहे. तर आजच्या लेक्चरमध्ये इथंच थांबूया. धन्यवाद. जय महाराष्ट्र.